पुढची बातमी पाहूयात। मल्हार सर्टिफिकेशन मध्ये आता मल्हार या नावाला जेजुरीकरांनी विरोध केलेला आहे। ग्रामस्थ, सेवेकरी, पुजारी, मानकरी, माजी विश्वस्तांनी या नावाला विरोध केला। मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांनी नितेश राणेंची या संदर्भात भेट घेतली। सर्टिफिकेशनला विरोध नाही, पण मल्हार नाव वापरू नका। मार्तंड देव संस्थांच्या विश्वस्तांनी आता नितेश राणेंना विनंती केली। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा, प्रथमतः खंडोबाच म्हणजे शंकराने जो अवतार घेतला हा मार्तंड भैरवाच्या रूपात, आणि तलवारीने खंडन केलं म्हणून खंडोबा नाव पडलेलं आहे। मूळ हे शंकर पार्वतीचं स्थान आहे। म्हणजे मृत्यू लोकातलं एक हिमालय पर्वतावर शंकर पार्वती, शिव आणि शक्ती एकत्र आहेत, आणि फक्त जेजुरीलाच शिव आणि शक्ती एकत्र आहेत त्याच्यानंतर। त्याच्यामुळं जे मल्हाराचं खंडोबाचं नाव देणं हे अतिशय चुकीचं आहे। सगळं भाविकांच्या भावना दुखावल्या जातील, ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जातील याच्यामध्ये। तर हेच योजनेचं नाव आपण दुसऱ्या कुठल्याही योजनेला देण्यात यावं, हे योजनेचं मल्हार नाव हे या योजनेला देण्यात येऊ नये। अनंत युगाचा देवारा असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस मणी आणि मल्ल्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि त्यांचं खंडन केलं, म्हणून त्याचं खंडोबा जय मल्हार हे नाव पडलेलं आहे। तर महादेव हे पूर्ण शाकाहारी आहे, आणि ह्या योजनेला त्यांनी मल्हार हा शब्द वापरू नये, त्यांनी कोणताही वापरावे। आपल्या हिंदू देवांचे कोणताही नावं देऊ नये योजनेला असल्या। प्रथमतः मल्हार हे नाव शंकराचा अवतार आहे मल्हार, त्यामुळे या नावाचा या योजनेत कुठेही उल्लेख येऊ नये असा समस्त ग्रामस्थ व खांदेकरी मानकरी यांचा या नावासाठी विरोध आहे। योजनेसाठी कुठलाही यात विरोध नाही आहे, विरोध फक्त ह्या नावासाठी आहे। देवाधिकांची धार्मिक जी नावं आहेत ती यात घेण्यात येऊ नये अशी आमची यांना विनंती आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे। राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील, ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।